मी कोण आहे? वरवर पाहता किती साधा प्रश्न आहे हा, नाही का? पण या एका प्रश्नात मानवाचा हजारो वर्षांचा शोध दडलेला आहे. आणि गंमत म्हणजे याच प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलं की आपल्यासमोर दोन महामार्ग उभे राहतात, जे दिसायला एकमेकांच्या विरुद्ध दिशानं जातात. अगदी. आज आपण याच दोन मार्गांवर एक सखोल चर्चा करणार आहोत. आपल्यासमोर विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं द्वैत आणि अद्वैत यांचं ऐक्य यावरचं सविस्तर विश्लेषण आहे. तर आजचा आपला उद्देश हाच आहे की द्वैत आणि अद्वैत म्हणजे नेमकं काय? त्या खरंच एकमेकांचे शत्रू आहेत की मित्र? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यात त्यांचं काही स्थान आहे का, हे शोधून काढूया. हो, आणि काय आहे ना, हे फक्त काही जुने तात्विक विचार नाहीत. या दोन विचारधारा म्हणजे जगाकडे बघण्याचे दोन वेगळे चष्मे आहेत असं म्हणू शकतो. एकातून जग रंगीबेरंगी आणि विविधतेने भरलेलं दिसतं, तर दुसऱ्यातून सगळ्या रंगांच्या पलीकडचा एकच पांढरा प्रकाश दिसतो. या चर्चेतून आपल्याला या दोन्ही दृष्टिकोनांची ताकद आणि सौंदर्य अनुभवता येईल अशी आशा आहे. चला तर मग पहिल्या मार्गापासून सुरुवात करूया. द्वैत या शब्दाचा पायाच आहे द्वि, म्हणजे दोन. या विचारधारेनुसार भेद किंवा वेगळेपणा हेच अंतिम सत्य आहे. पण याचा नेमका अर्थ काय होतो? जीवनातला वेगळेपणा म्हणजे काय? याचा अर्थ असा की तीन गोष्टी मूलभूतपणे वेगवेगळ्या आहेत. जीव म्हणजे आपण, हे जग म्हणजे सृष्टी, आणि ईश्वर म्हणजे सृष्टीचा निर्माता. या तिन्ही गोष्टी स्वतंत्र आणि सत्य आहेत. द्वैत असं म्हणतं की भक्त आणि त्याचे आराध्य दैवत यांच्यात एक स्पष्ट आणि सुंदर अंतर आहे. अंतर? हो. जसं चित्रकार आणि त्याचं चित्र वेगळं असतं, तसंच ईश्वर आणि त्याची सृष्टी वेगळी आहे. आणि हा वेगळेपणाच नात्याचा आधार आहे. अच्छा, म्हणजे हे अंतरच महत्वाचं आहे. याच वेगळेपणामुळे भक्ती, सेवा, प्रेम, शरणागती, हो, या सगळ्या सुंदर भावनांना जागा मिळते. कारण जर सगळं एकच असेल तर प्रेम कोणावर करणार, सेवा कोणाची करणार? त्या भावनिक देवाणघेवाणीसाठी दुसऱ्या कोणाचं तरी अस्तित्व गरजेचं आहे. अगदी बरोबर. तुम्ही दुसऱ्या कोणाची तरी भक्ती करता जो तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, अनंत आहे. आणि गंमत म्हणजे ही विचारसरणी माणसाच्या व्यक्तिमत्वावर खूप खोल परिणाम करते. द्वैत मार्गावर चालणारा साधक स्वतःला ईश्वराचा दास, भक्त किंवा अंश मानतो. तो ईश्वराशी एकरूप होत नाही. यामुळे काय होतं की त्याचा अहंकार नियंत्रणात राहतो. मी आणि माझा ईश्वर यात अंतर असल्यामुळे अहंकाराला फुगण्याची संधीच मिळत नाही. थांबा, पण मला इथे एक प्रश्न पडतोय. जर ईश्वर आणि मी नेहमीच वेगळे राहणार असू तर या नात्यात एक प्रकारची भीती किंवा कायमचं अंतर निर्माण होण्याचा धोका नाही का? म्हणजे भक्तीच्या नावाखाली आपण स्वतःला कमी लेखत नाही का? की मी तर एक क्षुद्र जीव आहे आणि तो महान आहे. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. आणि वरवर पाहता तसं वाटू शकतं. पण द्वैत तत्वज्ञान याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतं. हे अंतर भीतीदायक नाही, तर प्रेमपूर्ण आहे. जसं एका मुलाला आपल्या आईबद्दल वाटणारं प्रेम. आई वेगळी आहे आणि मूल वेगळं आहे, म्हणूनच त्यांच्यात वात्सल्याचं नातं शक्य आहे. अच्छा. हो, हे अंतर आदराचं आणि प्रेमाचं आहे, भीतीचं नाही. आणि स्वतःला लहान मानण्यातून अहंकार गळून पडतो आणि तिथे नम्रता, कृतज्ञता आणि शिस्त यांसारखे गुण आपोआप यायला लागतात. खरं तर माधवाचार्यांसारख्या महान विचारवंतांनी याच भक्तीच्या मार्गावर खूप जोर दिला. हे एक चांगलं उदाहरण आहे. म्हणजे याचे थेट व्यावहारिक फायदेही आहेत. जेव्हा आपण स्वतःला एका मोठ्या शक्तीचा भाग मानतो पण तिच्यापेक्षा वेगळं मानतो, तेव्हा आपल्या प्रत्येक कृतीला एक नैतिक दिशा मिळते. हो, बरोबर. समाजात कसं वागावं, आपली कर्तव्य काय आहेत याची जाणीव अधिक स्पष्ट होते. आपण एकटे नाही, आपल्यावर कुणाचं तरी लक्ष आहे ही भावना ही माणसाला जबाबदारीने वागायला शिकवते. आणि भावनिक स्थैर्याबद्दल तर बोलायलाच नको. आपण हे रोजच्या जीवनात बघतो. एखादी व्यक्ती जेव्हा मोठ्या प्रोजेक्टचा ताण असह्य झाल्यावर म्हणते, आता सगळं देवाच्या हातात आहे, तेव्हा ती नकळतपणे द्वैताचाच आधार घेत असते. अगदी. तो भार हलका करण्यासाठी एका वेगळ्या शक्तीवर विश्वास ठेवते. सुखदुःखात एक भावनिक आधार मिळतो. भारतीय परंपरेत अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे असं जे ठणकावून सांगितलं जातं, त्याचं काय? तो विचार तर याच्या अगदी विरुद्ध टोकावर उभा आहे. बरोबर. आणि इथेच आपला दुसरा महामार्ग सुरू होतो, अद्वैत. जर द्वैत दोन बद्दल बोलत असेल तर अद्वैत एक बद्दल बोलतं. न द्वैतम इति अद्वैतम. जे दोन नाही ते अद्वैत. हो. या विचारानुसार जीव,
जग आणि ईश्वर यांच्यात मुळात कोणताही फरक नाही. जे काही अस्तित्वात आहे ते एकच अखंड, अविभाज्य, निराकार चैतन्य आहे, ब्रह्म. हे खरंच म्हणजे गोंधळात टाकणारं आहे. माझा रोजचा अनुभव की मी वेगळा आहे, तुम्ही वेगळे आहात, हा टेबल वेगळा आहे, हा सगळा अनुभव म्हणजे निव्वळ एक भ्रम आहे, हे स्वीकारायला खूप कठीण आहे. हो, आणि म्हणूनच याला समजायला सर्वात कठीण तत्वज्ञान मानलं जातं. अद्वैत म्हणतं की आपल्याला जो हा वेगळेपणाचा अनुभव येतो तो अज्ञानामुळे येतो. या अज्ञानालाच माया असं म्हटलं आहे. याचं एक सुंदर उदाहरण नेहमी दिलं जातं. दोरी आणि सापाचं. अगदी तेच. अंधारात पडलेल्या दोरीला साप समजणं. अंधारामुळे म्हणजे अज्ञानामुळे आपल्याला दोरीवर म्हणजे ब्रह्मावर, सापाचा म्हणजे जग आणि वेगळेपणाचा भास होतो. साप खरा वाटतो, त्याची भीतीही वाटते, पण दिवा लावल्यावर म्हणजे ज्ञानाचा प्रकाश पडल्यावर कळतं की तिथे साप कधीच नव्हता, फक्त दोरीच होती. आणि तसंच ज्ञानाचा प्रकाश पडल्यावर कळतं की हा जीव जगाचा भेद कधीच नव्हता, फक्त एकच ब्रह्म होता, आहे आणि राहील. बरोबर. वा, या उदाहरणाने बरीच गोष्ट स्पष्ट झाली. पण मग जर उपासनेसाठी कोणी दुसरं नसेलच तर या मार्गावरची साधना कशी असेल? इथे पूजा, प्रार्थना, कर्मकांड यांचं काय होतं? इथे साधनेची दिशाच पूर्णपणे बदलते. प्रवास बाहेरून आत वळतो. बाह्य उपासनेपेक्षा अंतर्मुखतेला, आत्मचौकशीला महत्त्व दिलं जातं. मी कोण आहे या प्रश्नाचा खोलवर जाऊन शोध घेतला जातो. ध्यान, विचार. हो, ध्यान, विचार आणि निधिध्यासन यांसारख्या साधनांनी मन शांत करून त्याच्याही पलीकडे असलेल्या खऱ्या स्वरूपाचा शोध घेतला जातो. आदि शंकराचार्यांनी याच मार्गाचा पुरस्कार केला. ते म्हणतात, मी हे शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही. मी या सर्वांच्या पलीकडचा साक्षी, शुद्ध चैतन्य आहे. हीच जाणीव होणं हेच अद्वैतातील स्वातंत्र्य किंवा मुक्ती आहे. आणि मग अहंकाराचं काय होतं? द्वैतामध्ये अहंकार नियंत्रणात येतो, मर्यादित होतो. इथे काय होतं? इथे अहंकार विरघळून जातो, तो नाहीसाच होतो. कारण मी आणि तो असा भेदच उरत नाही, तर अहंकाराचा पायाच ढासळतो. जर सगळंच एक असेल तर मीपणा, माझेपणा टिकूनच राहू शकत नाही. जसं मिठाचा खडा समुद्रात विरघळून जातो. अगदी तसंच. मी त्या ब्रह्मांडीय चेतनेचा शोध घ्यायला जातो आणि स्वतःच त्यात एकरूप होऊन जातो. द्वैतामध्ये अहंकाराचं रूपांतर विनयात होते, तर अद्वैतामध्ये अहंकाराचाच लय होतो. तर आता आपल्यासमोर दोन असे मार्ग आहेत जे पूर्णपणे विरुद्ध दिसतात. एक म्हणतो आपण वेगळे आहोत आणि दुसरा म्हणतो आपण एकच आहोत. एक बाहेरच्या जगात ईश्वर शोधायला सांगतो, तर दुसरा आतमध्ये डोकावायला. मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? या दोन महान विचारसरणींमध्ये एक कायमचा संघर्ष आहे का? साधकाने एक बाजू निवडलीच पाहिजे का? पहिल्या नजरेला हा एक मोठा वैचारिक संघर्ष वाटतो आणि हजारो वर्ष यावर वादविवादही झाले आहेत. पण जर आपण थोडं उंच जाऊन याकडे पाहिलं तर एक वेगळंच चित्र दिसू लागतं. कदाचित या दोन विचारसरणी परस्पर विरोधी नसून एकाच प्रवासाचे दोन महत्वाचे टप्पे असू शकतात. थांबा, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हा संघर्ष नाहीच आहे. आपण याकडे चुकीच्या नजरेने बघत होतो की एक मार्ग दुसऱ्यासाठी तयारी करतोय. अगदी तसंच. अनेक संत आणि विचारवंत असं मानतात की द्वैत मार्ग हा साधनेची पूर्वतयारी आहे, एक पाया आहे. द्वैताच्या मार्गावर चालून भक्त आपलं मन शुद्ध करतो. सेवा, समर्पण, निस्वार्थ प्रेम आणि कर्तव्य यांसारख्या मूल्यांमुळे त्याचं मन स्थिर आणि एकाग्र होतं. आणि चित्त शुद्ध झाल्यावरच अद्वैतासारखी सूक्ष्म अनुभूती ग्रहण करण्याची पात्रता येते. जसं की कविता लिहिण्याआधी अक्षर ओळख होणं गरजेचं आहे, तसंच अद्वैताच्या ज्ञानासाठी द्वैताची भक्ती आवश्यक ठरू शकते. वा, म्हणजे द्वैतामुळे मन शुद्ध होतं, भक्ती दृढ होते आणि जीवनात एक प्रकारची शिस्त येते. हे सगळं झाल्यावरच मन त्या सगळं एक आहे या अंतिम सत्याला स्वीकारायला आणि अनुभवायला तयार होतं. उंच झेप घेण्यासाठी आधी काही पावलं मागे जाऊन धावत यावं लागतं, तसं काहीसं आहे हे. उत्तम उदाहरण. विद्यानंद यांच्या लेखनात एक सुंदर वाक्य आहे. द्वैत साधकाला प्रेम करायला शिकवते, तर अद्वैत त्या प्रेमाचे अंतिम सत्य उलगडते. हे खूपच सुंदर आहे. हो, द्वैतात भक्त आणि भगवान यांच्यात प्रेमाचं नातं असतं. जेव्हा ते प्रेम इतकं निस्वार्थ आणि शुद्ध होतं की साधकाला स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये काहीच फरक दिसेनासा होतो, तेव्हा नकळतपणे तो अद्वैताच्या प्रदेशात प्रवेश करतो.
माझा देव या भावनेतून प्रवास सुरू होतो आणि सर्व काही देवच आहे या जाणीवेवर तो संपतो. म्हणजे एका मार्गाची सुरुवात भावनेतून होते तर दुसऱ्याची पूर्तता बोधातून किंवा जाणीवेतून होते. अगदी. म्हणजे हे दोन्ही मार्ग एकमेकांना छेद देत नाहीत तर एकाच बिंदूवर येऊन मिळतात असं म्हणता येईल. सुरुवात वेगळी असली तरी शिखर एकच आहे. हो, आणि हे पूर्णपणे साधकाच्या मानसिक आणि भावनिक तयारीवर अवलंबून आहे. काही जणांसाठी भक्तीचा, नात्याचा, भावनेचा मार्ग सोपा वाटतो, त्यांना द्वैत आकर्षित करतं, तर काही जणांना ज्ञानाचा, तर्काचा, विश्लेषणाचा मार्ग जवळचा वाटतो, त्यांना अद्वैत आकर्षित करतं. पण अंतिम ध्येय तर स्वतःच्या पलीकडे जाऊन त्या अंतिम सत्याचा अनुभव घेणं हेच आहे. चला, आता या सगळ्या तात्विक चर्चेला आजच्या वास्तवात आणूया. आज 3 जानेवारी 2026 आहे. आपलं आयुष्य, कामाचा ताण, नात्यांमधली गुंतागुंत, सोशल मीडियाचा दबाव, भविष्याची चिंता याने भरलेला आहे. या सगळ्यात द्वैत आणि अद्वैत या प्राचीन संकल्पना आमच्यासाठी कशा महत्त्वाच्या ठरू शकतात? याचं महत्त्व आज पूर्वीपेक्षाही जास्त आहे असं मला वाटतं. आधी द्वैताबद्दल बोलूया. आजच्या जगात जिथे वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावाखाली अनेकदा जबाबदारी टाळली जाते, तिथे द्वैत मार्गातील मूल्य जसं की कर्तव्य, समर्पण, नीतिमत्ता हे समाजाला एक स्थिर आधार देतात. खरे, माझं कुटुंब, माझा समाज, माझं राष्ट्र यांच्याप्रती माझं काही कर्तव्य आहे, ही भावना द्वैतातून येते. हो, आणि ही मूल्य आपल्याला एकत्र बांधून ठेवतात. कामाच्या ठिकाणी प्रामाणिकपणा, नात्यांमध्ये विश्वास, हे सगळं एक नैतिक चौकटीतून येतं, ज्याचा पाया द्वैत विचार देऊ शकतो. आणि अद्वैताचं काय? ते तर जगाला माया म्हणतं. मग ते आपल्याला जगातून पळून जायला तर शिकवत नाही ना? नाही, अजिबात नाही. उलट अद्वैत आपल्याला जगात अधिक चांगल्या प्रकारे जगायला शिकवतं. आजच्या चिंता आणि संघर्षाने भरलेल्या जगात अद्वैताची शिकवण आपल्याला आतून शांत राहायला मदत करते. जेव्हा आपल्याला हे कळायला लागतं की आपली खरी ओळख हे शरीर, मन, पद किंवा बँक बॅलन्स नाही, तर आपण त्याच्या पलीकडचे शुद्ध चैतन्य आहोत. बरोबर, तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींचा, यशापयशाचा ताण कमी होतो. बाहेर कितीही गोंधळ असला तरी आत एक शांत जागा सापडते. हे खरंय. आजकाल आपलं सगळं आत्ममूल्य म्हणजे सेल्फ वर्थ आपल्या कामावर, यशावर किंवा दुसऱ्यांच्या मान्यतेवर अवलंबून असतं. अद्वैत आपल्याला आठवण करून देतं की आपली ओळख या सगळ्याच्या पलीकडे आहे. अपयश आलं तरी मी संपत नाही आणि यश मिळालं तरी मी मोठा होत नाही. ही एक प्रकारची भावनिक मुक्ती आहे. अगदी अचूक. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, अद्वैत आपल्याला शिकवतं की आपण सर्व एकाच मोठ्या अस्तित्वाचे भाग आहोत. वरवर दिसणारे भेद, धर्म, वंश, लिंग, देश हे सगळे खोटे आहेत. जेव्हा ही जाणीव खोलवर रुजते तेव्हा इतरांबद्दल आपोआप सहानुभूती आणि करुणा निर्माण होते. स्पर्धा आणि मत्सर कमी होतो. हो, कारण दुसऱ्याचं यश हे आपल्याच अस्तित्वाच्या एका भागाचं यश वाटू लागतं. आजच्या विभागलेल्या जगात या एकतेच्या भावनेची नितांत गरज आहे. थोडक्यात काय तर द्वैत समाजाला नैतिक आधार देतं, तर अद्वैत त्या समाजाला जोडणारं प्रेमाचं सूत्र देतं. तर या संपूर्ण चर्चेतून असं दिसतंय की इथे कुठला एक मार्ग योग्य आणि दुसरा अयोग्य असं काहीच नाहीये. हे म्हणजे एकाच डोंगरावर चढण्यासाठी 2 वेगवेगळ्या वाटा असाव्यात. एक वाट हिरव्यागार जंगलातून, फुलांमधून जाते तर दुसरी खडकाळ, आव्हानात्मक आहे. पण दोन्ही वाटा शिखरावरच पोहोचतात. हो, लेखाच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे हे आत्मशोधाच्या प्रवासातील 2 दृष्टिकोन आहेत. आणि योग्य मार्ग कोणता हे साधकाची वृत्ती, अवस्था आणि समज यावर अवलंबून असतं. ज्याचा स्वभाव भावनिक आहे, ज्याला नात्यांमध्ये आधार वाटतो, त्याला भक्तीचा द्वैत मार्ग आकर्षित करेल. आणि ज्याचा स्वभाव तार्किक, चिकित्सक आहे, त्याला ज्ञानाचा अद्वैत मार्ग जवळचा वाटेल. पण ध्येय एकच आहे, स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख. एक मार्ग जीवनाला अर्थ देतो तर दुसरा त्या अर्थाच्याही पलीकडचं सत्य दाखवतो. द्वैत आपल्याला या जगात प्रेमाने आणि जबाबदारीने कसं जगावं हे शिकवतं, तर अद्वैत आपल्याला या जगाच्या पलीकडे काय आहे आणि आपलं खरं घर कोणतं आहे याची ओळख करून देतं. मला वाटतं या विचारासोबतच आजची चर्चा संपवणं योग्य ठरेल. विद्यानंद यांच्या लेखनातून एक मुद्दा स्पष्ट होतो की योग्य मार्ग हा साधकाच्या वृत्तीवर अवलंबून असतो. यावरून एक विचार मनात येतो, ज्या जगात आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी, मग ते डाएट असो,
करिअर असो किंवा अगदी आनंद मिळवणं असो, एकच निश्चित वन साइज फिट्स ऑल उत्तर हवं असतं. तिथे हे स्वीकारणं किती महत्त्वाचं आहे की अध्यात्मासारख्या गहन विषयात सत्याकडे जाण्याचा मार्ग हा प्रत्येकासाठी वैयक्तिक असू शकतो. तो एकाच तयार सूत्रावर अवलंबून नसून आपल्या स्वतःच्या आंतरिक स्वभावावर, आपल्या स्वतःच्या प्रवासावर आधारित असू शकतो.